पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतोय राजवीर नितीन भोईर यांच्या वतीने देण्यात आली आहे। गोपी कुरेशी त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावर याचे आपले मनापासून स्वागत। व्होल्टेज सामन्याकडे आपण बघतोय। नाणेफेकीचा कौल जिंकला तो जातडे संघाविरुद्ध। या ठिकाणी अजून एक स्वागताकडे आमच्या मंचावर उपस्थित अतुल शेठ माळी, आपल्या परिसरातील उद्योजक, तितकेच चांगले यशस्वी संघनायक अतुल शेठ माळी। अतुल शेठ माळी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे ते उद्या। अतुल सरनेम पण द्यायचं ना, बरं पडतो सरनेम काय रे अतुल? हे अतुल बोटे का? आणि नास्ताईकला अतुल बोटे आणि अक्षय कोण आहे? अक्षय काय सरनेम काय? अतुल बोटे अक्षय पाटील सलामीची जोडी आणि सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। इथे मात्र आपण बघतोय वाईड स्ट्रॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जाते चौकार। सुजल मस्कर सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय अतुल बोटे अक्षय या चेंडूला दंडित केले। पंच आपण सांगतायत आपण बघतोय स्वैर धाब्याचा इशारा पाहायला मिळतोय आणि या स्वैर धाब्यानं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते तब्बल एकूण धाबा तब्बल 10 एकूण धाबा 10। हा चेंडू अगदी नो लुक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय। चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण करण्याचा परंतु त्या ठिकाणी झेल टिपता आला नाही आणि तिथे मिळतात सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केले 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी चांगला प्रयत्न केला होता तो फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्यासाठी परंतु तो प्रयत्न थोडासा अपुरा पडला। एकूणच पाहायला मिळतोय 2 धाब्यानिशी संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 12 या आकड्यावरती 12 धावा।
हा चेंडू इथे मात्र आपण बघतोय या चेंडूला बेकून दिलाय सुनी आपण बघतोय अतुल बोटेच्या माध्यमातून एक घणाघाती षटकार. वाईड आला डॉट आला पाहिजे. हा डॉट आला. काय आलाय पहिल्या बस पण डॉट झाली. पहिल्या ताबाला 12 होत्या 12 आणि आता ह्या 6-18 आल्या 6-12 नंतर डॉट गेला आणि लेग बाईज झाली आणि आता चौकार आला ना. एकच झालं ना सिंगल म्हणजे किती आल्या 12 18 24 आणि 25 झाल्या 25. हॅलो 25 धाबा धावपलवरती पाहायला मिळत आहेत. दुसरीवर चालू आहे ना. आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जबरदस्त पहिलं षटक आला होता तब्बल 12 धावांचं आणि हे षटक आपण बघतोय पहिल्या आम्ही पण अच्छा तर बघतो आपण या ठिकाणी एकूण धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 25 धावा या ठिकाणी आपण बघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस 2 फलंदाजामधून आपण बघतोय चेंडू जातोय
होतं आणि ज्या प्रेक्षकांना घेतला असेल तो झेल, तर विनंती असेल या आपण. तर बघतो आपण या ठिकाणी या षटकारांना पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 31 धावा. अतुलच्या बॅट मधून अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकार. सदतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण बघतोय बॅट हातामधून निसटली जाते आणि एकूण धावा पाहायला मिळतात ते तब्बल 37. पुन्हा एकदा 2 षटकार बॅक टू बॅक लगावले होते. तिसऱ्या षटकारासाठी प्रयत्न केला होता. अगदी आज निलेश बोटे आपण बघतोय एक जबरदस्त या ठिकाणी खुश असतील त्यांच्या संघावर. अतुल बोटेने चांगला खेळ या मैदानावर दाखवण्याचा प्रयत्न केलाय वाघेश्वरी दापोली संघासाठी आणि बऱ्याच वर्षानंतर आपण बघतोय दापोली संघाची ही आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. ती सद्यस्थितीला आपण पाहतोय. या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न पाहायला मिळेल का आई चेंडू, परंतु बघतोय या ठिकाणी स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, परंतु पंचांनी या चेंडूला दंडित करताना स्वैर धाब्याचा इशारा दिलाय. स्वैर धाब्याने धावफलक पोहोचतंय ते तब्बल 38 या आकड्यावरती. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. बाबेंद्र इथे मात्र आपण बघतोय चेंडूला आतमध्ये वळवण्याचं काम केलं होतं. पुन्हा एकदा जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज अतुल, परंतु या ठिकाणी आपण बघतोय निधव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक पोहोचलाय ते आतापर्यंत आपण एकूण बघतोय 38 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बाबेंद्र आता मात्र चांगलं कमबॅक केले. पहिल्या 2 चेंडूवर 2 होते. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, परंतु इथे मात्र आता चूक केली जाणार नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू पवेलियन या ठिकाणी आपण बघतोय खेळी करणारा अतुल बोटे या ठिकाणी आपण बघतोय सन्मान या ठिकाणी आपण बघतोय टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जातंय. का करू नये, कारण आपण बघतोय एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तब्बल 4 षटकार त्यानं लगावले आणि एकूणच आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा उचललाय. सलमान कुरेशी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. सलमान कुरेशी एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. अमू कुरेशी, त्यानंतर आपण बघतोय बंटी कुरेशी आणि त्यांच्यानंतर आपण पाहतोय सलमान ऑन स्ट्राईक पाहू शकता आपण त्याला. चांगला प्रयत्न इथे मात्र स्ट्रोक लगावला होता, परंतु चेंडू जातोय बीट केला जातोय. या ठिकाणी आपण बघतोय एक धाव मिळतीये. एका धाब्यानं धावफलक पोहोचलंय ते 39 या आकड्यावरती. हेमंत राठोड यांना आयबा कॅच घेतली होती आणि त्याला पारितोषिक दिलं जाते. आमच्या मंचावर आपण त्याला पाहू शकता. कॅमेरामॅन या ठिकाणी आपण कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. आपण बघतोय ऑन स्क्रीन आपण पाहू शकता हेमंतनं झेल टिपला होता. आयबा कॅचच्या माध्यमातून त्याला 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येत आहे. ते आमचे प्रशांत कांतामाळी यांच्याकडून आपण बघतोय प्रत्येक आयबा कॅच साठी प्रशांत कांतामाळी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. रोज रात्री हे पारितोषिक देखील वाढलं जाईल. तर बघतोय आपण या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. एकूण धावा पाहायला मिळतात ते 39-13 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. जाताडे संघ आपण बघतोय तितकाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ, परंतु सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे 39 धावा धावफलकावरती आपण बघतोय जमा झाल्यात.
सुजित पाटील नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बरीच वर्ष आपण बघतोय जातडे संघाचा जर विचार करायला गेला तर अगदी जुनी फलंदाजांची रामदास भोईर असेल, त्यानंतर आपण बघतोय भगवान असतील, आमचे राजेश भोईर असतील, बरेचसे जुने खेळाडूंची या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय हा नवोदित खेळाडूंचा संघ आपण बघतोय जातडे संघाचा आज एक या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय त्या क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषे पार चौकार. आपण बघतोय चौकार पाहायला मिळतोय. सलमान कुरेशी या ठिकाणी आपण बघतोय दापोली संघाकडून या ठिकाणी बघतोय एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून, परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय या चौकारानं धाबा जमा झाल्या ते 43 धाबा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आपण बघतोय सुजित पाटीलच्या हातामध्ये देण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कबरच्या रेंजमध्ये काय जबरदस्त स्ट्रोक लगावला तो सलमान, परंतु इथे मात्र काय करताय चेंडूला सोडून दिलं, दांडी गुल केली आहे, फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज सलमान बॅक टू पवेलियन. सध्या स्थितीला पाहायला मिळतं एक चांगला कमबॅक, बरी गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर सलमाननं चेंडूला पाठवलं होतं सीमारेषे पलीकडे, परंतु या षटकामध्ये काय घडतंय सलमान जसा बाद झाला त्यानंतर आपण बघतोय बॅक टू बॅक या गोलंदाजानं एक चांगली गोलंदाजी चालू केली आहे. आतापर्यंत आपण बघतोय 3 चेंडू त्यानं फेकले, 4 धाबा खर्च केल्यात. संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 43 धाबा जमा झालेत. गोलंदाज सुजित पाटील आपण बघतोय गोलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूची आपण बघतोय थोडासा मिस्टाइम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय विश्वास मात्र आपण विश्वास बाद. गेली कित्येक वर्ष आपण बघितलं असेल अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगदी घणाघाती फलंदाजी, आक्रमक फलंदाज म्हणून त्याची गणना केली जायची. दापोली संघ म्हटला तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगदी माहीर संघ या ठिकाणी आपण बघतोय, ताकदवान संघ म्हणून ओळखला जायचा आणि तो विश्वास या ठिकाणी पवेलियन पाहायला मिळतोय. नक्कीच आपण बघतोय आमचे बंटी कुरेशी तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर सद्यस्थितीला आपण बघतोय दापोली संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि तितकंच टेन्शन या ठिकाणी आपण बघतोय, तितकंच समाधान पाहायला मिळतंय. बंटी कुरेशी असतील, अमू कुरेशी असतील, परंतु इथे मात्र आपण बघतोय अक्रॉस जरा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण बघतोय चेंडू आणि बॅटचं नातं जुळत जात नाही, परंतु सिंगल मिळतीये. लेग बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाब्याने आपण पाहतोय धावफलक पोहोचलंय ते तब्बल 44 या आकड्यावरती बॅटच्या सहाय्यानं. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय बॅटकट या ठिकाणी आपण बघतोय आणि 44 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या 44 धाबा आतापर्यंत मजल मारली. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक 50 ओलांडण्याचा प्रयत्न करेल का, कारण आपण बघतोय पहिली टुर्नामेंट कदाचित या ठिकाणी आपण पाहायला मिळते आपल्या परिसरामध्ये. तो दापोली संघ खेळताना आपण बघतोय जातडे संघानं बऱ्याचशा टुर्नामेंट खेळायला पाहायला मिळाल्या आहेत, परंतु इथे मात्र आपण बघतोय चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन. फाईन लेग या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. मिळती आहे सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 45 धाबा जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलंय ते तब्बल 46 धाबांचं आणि एकूणच आपण बघतोय दापोली संघ या रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं असेल अतुल गोटे ज्या फलंदाजानं एकूणच 12 चेंडूंचा खेळ करताना 28 धाबांची एक मोठी इनिंग खेळली. त्यानंतर आपण पाहिलं असेल या ठिकाणी सलमानने एक चांगली साथ दिली, अक्षयने या ठिकाणी चांगली साथ दिली, परंतु या सगळ्यांच्या फलंदाजीच्या बलबुत्यावरच एकूण धाबा जमा झाल्या तर तब्बल 45
46 धावांची गरज. तर बोलूयात या ठिकाणी आमच्या स्वागताकडे. मी विनंती करेन या ठिकाणी आमच्या स्वागत कक्षामध्ये हरेश माळी आपल्याला विनंती असेल आत्ताच उपस्थित झालेले आमचे पाहुणे अमू कुरेशी यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. अमू कुरेशी जाईल. हॅलो, आपण ऑन स्क्रीनवर त्यांना पाहू शकता. आपण बघतोय दानशूर नेतृत्व, दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आमच्या या स्पर्धेसाठी. बरंचसं सहकार्य, अगदी 3 दिवस भोजनाची व्यवस्था असेल, सगळं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. ते अमू कुरेशी त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी आपण बघतोय. मंचावर उपस्थित आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर त्यांना या ठिकाणी स्वागत केलं जाते. आमच्या अमू कुरेशी त्यांचं मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यानंतर आमचे सुभाष माळी जे आत्ताच उपस्थित झाले. सुभाष माळी आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सुभाष माळी यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. आमच्या हरेश माळी आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागत करायचं आहे. त्यानंतर अजित असुराम केदारी यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा या आपण आपल्याला विनंती असेल. अजित केदारी त्यांचंही स्वागत केलं जाईल. त्यानंतर मंचावर उपस्थित आपण बघतोय आमच्या नथुरामजी भोईर. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. नथुरामजी भोईर. त्यानंतर आमचे राहुलजी भोईर. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. राहुलजी भोईर. राहुलजी भोईर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण बघतोय आमचे नथुरामजी भोईर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. राहुल भोईर त्यांचंही स्वागत केलं जाईल. त्यांनाही विनंती असेल की या ठिकाणी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आमच्या 11 स्टार क्रिकेटचे माजी गोलंदाज आपल्या गावातील राम माळी. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. राम माळी एक जुने अनुभवी गोलंदाज, गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी आपलं समर्पण दिलंय सावळे गावासाठी. ते स्टार गोलंदाज आज आपण त्यांना पाहू शकता ऑन स्क्रीनवर. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होती. आपण बघतोय 45 धावा जमा केल्या होत्या. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघतोय ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण बघतोय आमचे राम माळी यांचं स्वागत केलं जाईल. कॅमेरामॅन 2 मिनिटं या ठिकाणी मी विनंती करेन की आपण आमच्या स्टेजवर या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे. या ठिकाणी ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता सावळेगावचे माजी गोलंदाज, एक स्टार गोलंदाज म्हणून त्यांची या ठिकाणी गणना केली जाते. त्यांचं या ठिकाणी स्वागत.
वळव्यात सामन्याकडे जिथे पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या सोबत या ठिकाणी आपण बघतोय 45 धाबा जमा केल्या होत्या 46 धाबांचा पाठलाग करायचा आहे परंतु तो पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल की धाबा रोखले जातील ते बोलत आमच्या पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच देवेंद्र सर. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी अदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करू आणि बॉलला पाठवला. यावेळेस डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार 4 की 6 पंच चौकार आहे. यस 4 धाबा पहिल्या चौकाराला. नक्कीच आमचे संदीप माळी त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनापासून स्वागत. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आणि चौकाराने आगाज केला. रोहित आपण बघतोय सुरुवात अशाच पद्धतीने अशाच ताकदीची करणं गरजेचं असेल कारण 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ती सुरुवात दमदार पाहायला मिळते. दोन्ही संघ जर विचार करायला गेले ना तर समसमान ताकदीचे आहेत. एक चांगला खेळ नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रोहित की चांगलाच खेळ पाहायला 43 धाबांचा पाठलाग होता. बॉल चालला लॉंग स्टॉपला सीमारेषे पार क्षेत्ररक्षकाकडून झाली गफलत आणि बॉल निघून चालला 4 धाबांसाठी चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आमच्या समोरच ही जी इस्रो कंपनी पाहायला मिळते आणि त्या इस्रो कंपनीचे ऑफिसर संदीपजी पाटील आणि त्यांचे बंधुराज अप्पा पाटील ते या मैदानावर उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत करून षटकार. नितीनजी माळी आपण बघतोय ज्यांच्या सुकन्या श्रद्धा नितीन माळी अगदी पूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध गायिका भजन प्रेमी या ठिकाणी भजन सम्राज्ञी म्हणून तिची ओळख ती श्रद्धा नितीन माळी ते आपण बघतोय नितीनजी माळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आमच्या उत्कर्षाचे तितकेच चांगले सपोर्टर्स नितीन या ठिकाणी आपण बघतोय त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपल्याला या मंचावर यायचंय. मनापासून स्वागत. ओ टू रोहित. नक्की देवेंद्र सर पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून बाकपट पॉइंट सीमा पार आणखीन एक चौकार रोहितच्या बॅट मधून. एकोणावीस धाबा 46 धाबा संख्येचा पाठलाग करायचा. 19 वरती स्कोरबोर्ड पोहोचले. पहिल्या षटकाचा अंतिमचा बॉल अजून देखील बाकी आहे. मॅग्नेटिक पॉवर प्लेचा जो फायदा उचलायला हवाय ना तो फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या चौफेर फलंदाजी या ठिकाणी रोहित मस्करच्या बॅट मधून. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा अंतिमचा बॉल घेऊन स्लोवर पद्धतीचा आधीच ओळखला जागा बनवली. फटका गॅप मध्ये चालला पॉइंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चालल्यात. बॉलला कॅरी केला उचलणार फेकणार फक्त मिळतात 2 धाबा आणि या 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे चालला. एकूण धाबा संख्या 21. 21 धाबा विदाउट लॉस. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी 46 धाबा संख्येचा पाठलाग करत असताना टीम जनमान जाताडीच्या फलंदाज ओपनिंग प्लेयर्स या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच रोहित अशा चांगल्या सुरुवातीची गरज होती परंतु या ठिकाणी दापिली संघाने विचार करायला पाहिजे. पहिल्या सत्रामध्ये आपला एक चांगला खेळ नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला परंतु आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेट म्हटलं की 3 महत्त्वाचे डिपार्टमेंट असतात. फिल्डिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि बॅटिंग डिपार्टमेंट. परंतु तुमचं बॅटिंग तर चांगली झाली आहे परंतु इथे मात्र चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आणि चांगल्या क्षेत्ररक्षकाची गरज आहे. चांगल्या फिल्डिंगची गरज आहे आणि ती जर का गरज पुढे गेली तर सामना नक्कीच अटीतटीचा पाहायला मिळेल. नक्की तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे कारण तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जर चांगली कमिटमेंट आपल्या प्रत्येक खेळाडूंकडून असेल ना तर नक्की मॅच मध्ये ट्विस्ट आणि मॅच मध्ये मजा यायला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण जर नेहमी पाहत असतो आपण वर्ल्ड कप देखील पाहिला जो भारताने पहिला जिंकला मागील 2 वर्षामध्ये. सूर्यकुमार यादवने लॉंग ऑफला टिपलेला तो झेल आणि त्या झेल नंतर मात्र तो वर्ल्ड कप पक्कूत झाली होती. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जर आपण पाहिलं ना तर आपल्या 100% योगदान प्रत्येक खेळाडूकडून असणं हे महत्वाचं. बॉलिंग ट्रॅक वरती
सलमान हा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावा 21 स्ट्रायकिंग एंड वरती. झालेल्या पॉइंटच्या दिशेने तटवला. एक धाव तर नक्की पूर्ण केली आहे, दुसरीसाठी थांबवला कारण मान इन फॉर्म रोहित मस्कर हा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याकडे स्ट्राईक ठेवतो आणि धावा संख्या या एकेरी धावेने पोहोचली आहे ती 22 अंकावरती. नक्कीच, कारण आपण नेहमी म्हणतो ना की कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं चांगला खेळ, चांगली गोलंदाजी, त्याच वेळेस पाहायला मिळते की समोरच्या फलंदाजामध्ये जर काही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र या ठिकाणी काहीसा प्रयत्न आपल्या बाजूने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय एक चांगला खेळ जाताडे संघाच्या माध्यमातून आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते ती या फलंदाजांकडून. नक्कीच आणखीन एक चौकार फिरून मारला. मागे क्षेत्ररक्षक नाहीये, खाली जागा होती, इनफिल्डला क्लिअर केला आणि शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून हा रोहितच्या बॅटमधून रोहितने त्यासाठीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. शॉर्ट ऑफ लाईनची वारंवार गोलंदाजी होती. हा फटका फिरून मारणं आधीच ओळखलं जातं. थांबतो, वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चौकाराने एकूण धावा संख्या पोहोचली आहे ती 26 या अंकावरती. 24 धावा वैयक्तिक आपण पाहतो रोहितच्या बॅटमधून या ठिकाणी धावपटलावरती येत असताना पाहायला मिळतात. अगदी आपण जर पाहिलं ना तर रोहितकडे खूप जबाबदारी असते. जनमान जाताडे ज्या बळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असते ना त्यामध्ये मग सतीश असतील, रोहित असतील यांच्यावरती फलंदाजीची जबाबदारी फार महत्वाची असते आणि ती जबाबदारी लीलया पार करत असताना आणखीन एक चौकार डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या मधोमध. संघासाठी शुभेच्छा आल्यात गेले. आपण बघतोय विनोद पाटील म्हटलं की सावळेवर पण त्यांचं तितकंच प्रेम, बोर्लेवर पण तितकंच प्रेम आणि जाताडे संघावर पण तितकंच प्रेम. ते आमचे विनोदजी पाटील यांच्याकडून त्यांच्या संघासाठी शुभेच्छा आल्यात. आपले विनोदजी पाटील स्वागत. ओव्हर टू पुन्हा एकदा रोहित. नक्कीच सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. वा काय झेल टिपला पण युठी हा फलंदाज बाद पंचांनी घोषित केला. डावपेच अशाच युक्त्या लढवाव्या लागतील टीम दापोलीला, कारण जो मागे फिल्डर घेऊन गेले त्यानंतर मात्र तिथे फलंदाजी ताकदवर झाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वैभवच्या बॅटमधून हा चौकार. 4 धाबा आलेल्या आहेत धावपटलावरती. एकूण धाबा संख्या 8 करायचा आणि 34 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. नक्कीच 34 धाबा. आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय 46 धाबांचा पाठलाग करायचा आहे. बऱ्याचशा ठिकाणी थोडंसं टेन्शन पाहायला मिळतंय. आपण बघतोय मंचावर आपल्याला पाहायला मिळतंय आमचे अमुक कुरेशी असतील, बंटी कुरेशी असतील, टेन्शन मध्ये पाहायला मिळतात. कारण आपण नेहमी म्हणतो ना की घरचा संघ ज्यावेळेस खेळ करत असतो ना त्यावेळेस खेळणाऱ्यांच्या पेक्षा जे पाठीराखे असतात त्यांना जास्त टेन्शन असतं. नक्की, कारण जर आपण पाहिलं ना गोलंदाजीचं जर विश्लेषण जर पाहायला गेलं ना तर प्रत्येक बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. प्रत्येक बॉल मागे टाकलेला होता, उचली घेणारा होता. यावेळेसचा बॉल बघा पुढ्यात
आणि तो डॉट देखील आला आहे. यावेळेस मात्र गोलंदाजीने थोडीशी चलाकी दाखवली आहे. 5चे 5 चेंडू त्यांनी जर पाहिले ना तर अगदी मागे टाकलेले होते आणि थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत होता, पण सातत्याने फलंदाजांना त्याचा बेनिफिट झाला. पण हा अंतिमचा बॉल असं वाटलं फलंदाजाला की हाही मागेच येईल, पण तिथे मात्र चातुर्य दाखवलंय. समोर टाकलेला बॉल निर्धाव आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 17च्या अस्टिंग रेटने धावपटलावरती स्कोरबोर्डवरती धावा लागलेल्या आहेत. त्यात 34 धाबा, रन बॉल इक्वेशन, 12 चेंडू आणि 12 धाबसंख्येची आवश्यकता असेल. जलपाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायची आहे. 12 मानला आपण करूया विनंती. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत ऐकण्याकरता. नियंत्रित करून ठेवतोय की तुराडे संघाचा संघनायक आपण प्लीज या मंचावर येऊन राहायचंय. ओंकारेश्वर तुराडे संघ आपण प्लीज या मंचावर यायचंय. संघनायकाला विनंती असेल. यानंतरचा सामना विनर्स मध्ये खेळवला जाईल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ आणि तुराडे संघामध्ये सामना होईल. आणि त्यानंतर आपण बघतोय पुढच्या ग्रुपला सुरुवात होईल, जिथे आपल्याला पाहायला मिळेल आपल्या घरच्या मैदानावर खेळताना उत्कर्ष सावळे संघ आणि त्यांच्या विरोधीत पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर पंच सांगतायत. चेंडू आणि 11चं समी. नक्कीच आपण बघतोय. त्यानंतर आपण बघतोय घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल उत्कर्ष सावळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल तो कोण संघ. तर त्यानंतर दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. परंतु या सामन्यात कोणता संघ जिंकेल सामना आता नक्की जरी धाव जर आपण पाहिलं 11 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्या. 11 बॉल 5 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय समर्थ लाईव्ह टीम अगदी सज्ज ही स्पर्धा कव्हरेज करते. यावेळेसचा बॉल समोर खेचला, पुढे जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनं संघ पोहोचला. साताडे म्हटलं की अगदी या मैदानाच्या समोरच गाव आहे. खूप सारे प्रेक्षक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुपर संडे, सुट्टीचा दिवस आणि हा संडे एन्जॉय करण्यासाठी देखील आले असतील. यावेळेस टॉपेज होती आणि तिथे फलंदाज बाद. 3 धावसंख्येची आवश्यकता. अनेक सारे दापिवली जवळचाच गाव आहे. त्यानंतर तुराडी जवळचाच. म्हणजे आज प्रेक्षकांची मांदी या मैदानावरती फार पाहायला मिळेल. आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच रोहित मस्कर मॅन ऑफ द मॅच. परंतु या ठिकाणी अगोदर टॉस केलं जाईल. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, सुभाष माळी आणि अजित केदारी या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हरेश माळी टॉस द्या. टॉस कॅमेरामॅन इकडे या ठिकाणी आपण बघतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. आमचे अजित केदारी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय मंचावर या ठिकाणी पाहायला मिळतील. सुभाष माळी, अजित केदारी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय.
आणि नाणेफेक खेळली गेली ती अजित केदार यांच्या शुभ हस्ते. तर मॅन ऑफ द मॅच सुभाष माळी आपल्याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच द्यायचे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सन्मानित केला जाईल रोहित मस्कर याला आपण बघतोय एक जबरदस्त घणाघाती फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय या मॅचचा हिरो. 8 चेंडू आणि 28 धावांची एक जबरदस्त आक्रमक